नमस्कार, रश्मी वर्कर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा चिवडा आणि कमी साहित्यामध्ये असं बघणार आहोत। तर त्या पोह्याचं नाव आहे पफ पोहा। तर तो मी भट्टी जिथे चणे आपण भाजतो अशा दुकानामध्ये त्या तसे पोहे मिळतात। तर आपण पाहूया, रेसिपीला सुरुवात करूया। 2 कप कढीपत्ता घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कढीपत्ता स्किप केला तरीही चालेल, पण मी कढीपत्ता घेतलेला आहे 2 कप। 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत, वजनी प्रमाणात 350 किंवा 300 ग्रॅम घेतलेले आहेत। 25 मिरच्या तिखटाप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत, पण मी 25 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 2 लसणीच्या गड्डी सोलून आणि बारीक करून घेतलेले आहे। टीस्पून हिंग घेतलेला आहे आणि 1.25 किंवा 1.5 टीस्पून मीठ घेतलेलं आहे, कारण मीठ कमी घेतलेलं आहे। त्या पोह्यांना मिठाचं चव आहे, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं बरं असतं। चवीप्रमाणे थोडीशी साखर घेतलेली आहे पिठी करून। ही एवढी अशी तयारी करून घेतलेली आहे। हे बघा, हे पोहे आहेत, हे ऑलरेडी भट्टीतून आणल्याच आपण केलेलं आहे। तरी पण थोडेसे मला नरम वाटत होते, मी थोडा वेळ 1-2 तास उन्हात ठेवलेले। हे बघा, असे चुरचुरीत झालेले आहेत, एकदम मस्त कुरकुरीत असा आपला हा हलका फुलका चिवडा होणार आहे। तर चला आपण आता फोडणी टाकूया। अर्धा कप तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे। लागलं तर टाकू शकता तुम्ही, पण आधी अर्धा कप मध्येच आपण टाकून बघूया किती होतंय ते तळून। सुरुवातीला आपण कढीपत्ता तळून घेऊया। मंद गॅसवर सगळं तळून घ्यायचं आहे। आता थोडे थोडे करून शेंगदाणे तळून घेऊया। तळून घेऊया। हेच तेल आपलं उरलेलं आहे, ते अलगद आपण ह्याच्यात काढून घेऊया। त्यामध्येच आपल्याला फोडणी टाकायची, एक्स्ट्रा तेल टाकायचं नाहीये। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता पहिले मिरची टाकूया। मिरची बारीक अशासाठी केली की सगळे मिळून येते। जरा मिरची फ्राय करू द्यायची आणि मग आपल्याला लसूण टाकायची आहे। त्यामध्ये लसूण पण टाकून घेऊया आणि लाईट ब्राऊन झाली लसूण की आपल्याला हिंग टाकायचं आहे। थोडं 2 टेबलस्पून फक्त तेल मी एक्स्ट्रा टाकत आहे, कारण तेल आपलं तेवढंच राहिलेलं आहे। आपल्याला अजून लसूण थोडी लाल झालेली आहे, आता आपल्याला हिंग टाकायचं आहे। हे फ्राय झालेलं जरा बाजूला घेतलंय आणि या तेलामध्ये हिंग टाकून घेऊया। मंद गॅस करायचा आहे, अजिबात करपू द्यायचं नाही, खमंग फोडणी लागली पाहिजे। हिंगाचा खूप खमंग सुगंध आलेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया।
यामध्ये हे तळलेलं आहे ते सगळं टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं साखर मिक्स झाली. आता मंद गॅस करूनच आपल्याला हे सगळं पुढचं करायचं आहे. आता ह्या पोहे टाकलेले आणि आता चांगलं मिक्स करायचं हलक्या हाताने. अगदी खालपासून घ्यायचं कारण मसाला आपला सगळा खाली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये खोबरं सुद्धा टाकलं एखादी वाटी किंवा 2 वाट्या तरी चालेल. खोबऱ्याचे पातळ स्लाइस करायचे आणि ते सुद्धा आता शेंगदाणे तळले तसेच मंद गॅसवर तळून घ्यायचे आणि मग अशाच पद्धतीने फोडणीला टाकून पोहे टाकायचे. चला आता आपण चांगलं मळून मिक्स करून घेऊया. चिवडा आपला झालेला आहे, एकदम मस्त झालेला आहे, कुरकुरीत आणि टेस्टी. जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर वरून पुन्हा टाकून मिक्स करून घेऊ शकता. हे बघा, मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. हलक्या हाताने अगदी मिक्स करायचं आहे, नाही तर पोह्यांचं सुद्धा होऊन जाईल. तर आपला पॉप पोह्यांचा चिवडा मस्त झालेला आहे. मी यामध्ये हळद टाकलेली नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद फोडणीमध्ये सगळ्यात शेवट टाकून मिक्स करू शकता. चला बघ प्रसाद खाऊन. छान झालंय, कुरकुरीत. आता थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि नेहमी आपण खाताना तुम्हाला आवडत असेल कांद्यासोबत सुद्धा खाऊ शकता. कांदा आणि चिवडा खूप छान लागतो. तर माझी रेसिपी कशी वाटली? अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. एकदम मस्त असा चिवडा आपला झालेला आहे आणि एकदम हलका फुलका आणि कुरकुरीत झालेला आहे. लवकर तुम्ही पण करायची तयारीला लागा. आणि आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.